Oh, you will continue. येस सर, थँक्यू. आता इथं तुमच्या समोर आकृती एम एन हा वर्तुळाचा व्यास आहे. काय एम एन हा वर्तुळाचा व्यास आहे. रेषा एम रेषा एम ही स्पर्शिका आहे. रेषा एम स्पर्शिका आहे. एन बरोबर 25. का पूर्ण ए यांची किंमत दिलेली आहे आपल्याला. किती दिली आहे ती? ती आपल्याला दिलेली आहे 25 दिलेली आहे याची किंमत. पूर्ण याची 25. आणि एडी बरोबर फक्त 9 सेमी दिलेली आहे. एडी बरोबर 9 सेमी. तर वर्तुळाची त्रिज्या काढा. म्हणजे एम पी काढा किंवा पी एन काढा. आता हे 10वीला वर्तुळ नावाचा एक टॉपिक आहे. या टॉपिकचं हे उदाहरण आहे. आणि हे परीक्षेत आलेलं उदाहरण आहे बरं का. आपण काय ह्याच्यामधले नाही. कालपासून आपण काल परवाशीपासून आपण जाणीव परीक्षेत आलेले आणि अशा पद्धतीचे उदाहरण घेत आहोत आपण. आता एम ही काय स्पर्शिका आहे. एम स्पर्शिका आहे. आणि एन एन काय आहे? छेदिका आहे. हम्म? छेदिका आहे. अशा वेळेस बघा आता आपल्याला वर्तुळाची त्रिज्या काढायची ही एक लक्षात ठेवा. एम एन काय आहे? एम एन व्यास आहे. पहिल्यांदा व्यास काढला. व्यासाची लांबी आली समजा 10 सेमी. तर मग हे त्रिज्या काढता येते आपल्याला. एम. आता जेव्हा छेदिका असेल आणि स्पर्शिका असेल त्यावेळेस स्पर्शिकेचा वर्ग बरोबर काय तयार होते बघा, नवं सूत्र. ए एम वर्ग बरोबर एडी गुणिले एन. बघा आकृतीमध्ये बघा. एम कुठे आहे? काय एम. काय हे एम आहे. एमचा म्हणजे स्पर्शिकेचा वर्ग बरोबर एडी गुणिले एन. बरोबर आहे. आता इथं काय काय दिलंय बघा. आता एडी दिलंय. एडी दिलंय 9 गुणिले एन म्हणजे पूर्ण एन. हे काय पूर्ण एन किती आहे? 25. म्हणजे काय येत आहे शेवटी? 25 पाचा 25 9 250. एम वर्ग बरोबर किती आले? 250. मग आता वर्गमूळ घेऊ आपण. वर्गमूळ घेऊ. वर्गमूळ घेतल्यावर काय होतंय? एम चा वर्ग निघून जातो. एम बरोबर 225 वर्गमूळ 15. एम बरोबर किती आले? 15 आले. लक्ष घ्या आता. हम्म? आता बघा आता हे पूर्ण एन आहे आपल्याकडं. हम्म? आता ही स्पर्शिका आणि छेदिकेच्या प्रमेयानुसार इथं किती अंशाचा कोन होतो? 90 अंशाचा कोन होतो. किती अंशाचा? 90. मग हा त्रिकोण जो आहे ना, तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण होतो? काटकोन त्रिकोण होतो. कोणता? काटकोन त्रिकोण. मग आता हा काटकोन त्रिकोण आहे. तर मग इथं पायथागोरसचं प्रमेय लागू होतं. हम्म? पायथागोरस प्रमेय. मग त्यावेळेस काय होतंय? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. आता कर्ण कोणता आहे रे? ह्या काटकोनासमोरची बाजू ही आहे एन. ती 25. 25चा वर्ग बरोबर पाया एम आहे 15चा वर्ग अधिक उंची. उंची म्हणजे एन एम. पाया आपलं सॉरी व्यास आहे हा. एम एन वर्ग.
इथं काय होते बघू आता येत आहे. 25 वर्ग 625. 15 वर्ग 225. मी इकडे लगेच घ्यायचो. 225 एम एन वर्ग. त्याची वजाबाकी काय येते? 400. एम एन वर्ग बरोबर 400. आपण वर्गमूळ घेऊ. आता 400 कशाचा वर्ग आहे? 400 कशाचा वर्ग आहे? वर्गमूळ. 400चं वर्गमूळ 20 आहे. एम एन बरोबर 20. हा. पण आता एम एन काय आहे? पुन्हा एकदा आकृतीत बघा. एम एन काय आहे? हा व्यास आहे. लक्षात घ्या. आणि व्यासाच्या निम्मी त्रिज्या असते. म्हणून मी इथे त्रिज्या डायरेक्ट लिहितो. त्रिज्या बरोबर 10 सेमी. आलं का लक्षात? काय काय केलं आपण? पहिल्यांदा स्पर्शिका छेदिकाच्या प्रमेयानुसार स्पर्शिकेचा वर्ग होतो. स्पर्शिका कोणत्या ह्याच्यात? एम आहे. एम चा वर्ग. बरोबर आहे. नंतर बरोबर एडी. एडी गुणिले एन. हे 10वीचं गणित आहे. लक्षात घ्या. किती आलं? एम बरोबर 25 आलं. बरं तेवढंच दिलंय का? नाही. मग त्यांनी अजून एक आपल्याला करावं लागतंय. पायथागोरसचं प्रमेय वापरावं लागतंय. आपण काल सुद्धा गणित शिकलो असे बघितले. फक्त पायथागोरसचं प्रमेय आपण शिकतो किंवा स्पर्शिका छेदिकेचं प्रमेय शिकतो. पण दोन्हीचा यूज असतो. बहुतांशी गणित बघा तुम्ही ज्याच्यामध्ये एक कन्सेप्ट नाहीये. ज्याच्यामध्ये एक कन्सेप्ट नाहीये. दोन दोन कन्सेप्ट मिनिमम दोन वापरलेत. काल बघा दिशा ज्ञान आणि पूरक कोण दोन कन्सेप्ट होत्या. आता इथं काय दिलंय? 24 सेमी परिमिती चौरसाची आहे आणि कर्णाची लांबी काढा म्हणले. आता चौरसाची परिमिती काय असते? चौरसाची परिमिती बरोबर सूत्र काय आहे? चौरसाची परिमिती बरोबर 4 बाजू. आता मी थोडक्यात एक चौरस सांगतो हा. चौरस. चौरस म्हणजे चारी बाजू एकरूप. चारी बाजू एकरूप असतात. आणि चारी कोण काटकोन असतात. चारी कोण 90 अंशाचे असतात. बरोबर आहे. आता परिमिती म्हणजे काय? ह्या चारी बाजूंची बेरीज करणे म्हणजे परिमिती. आता चौरसाची एक बाजू माहीत झाली तर चारी बाजू सारख्याच असतात. मग काय होईल परिमिती? आपल्याला ही चौरसाची परिमिती इथं दिलेली आहे. बरोबर आहे. 24 बरोबर 4 बाजू. 4 इथं छेदस्थानी. 24/4 बरोबर बाजू. 4 1 4 4 सक्क 24. म्हणजे किती आली बाजू? चार. चौरसाची बाजू आली 6 सेमी. आता आपल्याला कर्णाची लांबी काढायची. मग चौरसाचं कर्णाचं सूत्र आहे. डायरेक्ट सूत्र आहे. चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. हा. वर्गमुळात 2 गुणिले बाजू किती आहे रे? 6. मग 6 ह्याच्या समोर लिहा. 6 वर्गमुळात 2 सेमी. आलं का एवढं लक्षात? हम्म? आपल्याला परिमिती दिली होती. ही बी परीक्षेत आलेलं बरं का उदाहरण. प्रश्नपत्रिकेतून डायरेक्ट उदाहरण घेत आहे मी. समजलं सर्वांना? हम्म. आता इथं त्रिकोण दिलेला आहे. आणि त्रिकोणातला एक कोण दिलेला आहे. हा किती आहे? 170 अंश. 117.
एक्स माप किती दिले? 17. आणि वाय ची किंमत काढा म्हणले. वाय ची किंमत कशी काढायची? अजून हा जो त्रिकोण आहे, अरे काय दिलंय इथं, चुकलंय. ए बी सी, इथं बी आहे वरी. बी आहे. हम्म? आता इथं 117 ह्याच आहे, तर 180तून 17 गेले. 180 वजा 117, 360. म्हणजे ह्याचं माप किती आलं? 63. आता या त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप आहेत. ही आणि ही बाजू एकरूप आहेत, ह्याच्यावर दोन दोन दिलेले आहेत. हम्म? तर एकरूप बाजू समोरचे कोण एकरूप असतात. आता बीसी समोरचा कोण कोणता आहे रे? 63 आहे. मग ए बी समोरचा कोण सुद्धा किती असतो? 63च. बरोबर आहे? 63 आहे. मग आता ह्याचं माप किती असेल? हा रेषीय जोडीतील कोण आहेत हे दोन्ही पण, लगतचे कोण आहेत. मग ह्याचं माप किती असेल? 117च. कारण की लगतच्या कोणाची किंवा रेषीय जोडीतील कोणाची बेरीज किती असते? 180. मग 63 आणि 117, 180. हे परीक्षेत आलेलं उदाहरण आहे. समजलं का रे एवढं? काही शंका? अत्यंत सोपं आहे. थोडं माहित असेल तरी ना, एका सेकंदाचं गणित आहे. ठीक आहे अजून. मला वाटले संपले ह्याच्यातले. बघा आता पुन्हा एकदा आकृतीत AC बरोबर BC. का AC वर दोन रेषा आहेत इथं, BC वर दोन रेषा आहेत, आणि CD वर दोन रेषा आहेत. दोन रेषा, दोन रेषा, दोन रेषा. मग X बरोबर किती? मग आता आपल्याला पुन्हा एकदा X ची किंमत काढायची. आता X इथं आहे बघा. हम्म? त्या X ची किंमत काढायची. आता पुन्हा एकदा नीट बघा आता. हा, आपल्याला ही दोन प्रकारे काढता येते, त्यातला पहिला प्रकार शिकू आपण. हा, आता इकडे बघा आता. हा 34 आहे, हा 96 आहे. मग हा किती अंशाचा कोन असेल हा? 96 अधिक 34 म्हणजे 180तून वजा करायचे. 180 वजा 96 आणि 34 ची बेरीज किती? 100. 80 का? येस, 80. हे जर माप आलं 80. बरोबर आहे. आता पूर्ण कोण सी चं माप किती आलं एवढं आता आता आपण बेरीज करू. हा, पूर्ण सी चं माप. कोण सी बरोबर 80 अधिक 96 किती होत आहे? 176. कोण सी चं माप आले 176. बरोबर आहे. 176. 117 कसं काय रे? हा 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 हा, सॉरी सॉरी सॉरी. हम्म. बघा, हे 96 आणि 34. 96 आणि 34. 6 आणि 4 10, चाले 1. 9 1 10, 10 10 3 13. 130 आलं.
म्हणजे ह्या दोघांची आपण बेरीज केली 96 आणि 34ची किती आली? 50. किती आली वजाबाकी? 50. म्हणजे या कोणाचं माप किती आहे? 50 आहे. इथपर्यंत समजलं का रे? बरोबर आहे का? 50 बरोबर आहे. ओके. येस. मग आता आपल्याला आता कोण सी चं माप काढायचं कशामधलं? त्रिकोणामधलं. त्रिकोण त्रिकोण बी सी डी मध्ये बघा कोण सी कुठे येतो? कोण सी बरोबर किती होईल रे? 50 अधिक 96. 0 आणि 6 6, 5 आणि 9 14. किती आले कोण सी चं माप? 146. आता लक्षात घ्या आता त्रिकोण बी सी डी म्हणजे ही बाजू आणि ही बाजू काय आहेत? एकरूप आहेत. म्हणजे हे एकरूप बाजू समोरचे कोण एकरूप असतात. म्हणजे ह्याचं जेवढं माप असेल तेवढंच या कोणाचं माप असेल या त्रिकोणामध्ये. कारण की ह्या बाजू समोरचा कोण हा आहे. हा आणि ह्या एकरूप बाजू समोरचा कोण हा आहे. मग एकरूप बाजू आहेत ह्या दोन्ही पण लक्षात घ्या. आणि एकरूप बाजू असल्यामुळे त्या एकरूप बाजू समोरचे कोण एकरूप होतात. आता 180तून 146 वजा करतो पहिल्यांदा. 180 वजा 146 किती आलं? 34. म्हणजे 34 निम्म निम्म ह्याला देऊन टाका. किती येत आहे? 17. आणि हे सुद्धा 17 आलं. हा कोण बी किती आला इथला? कोण बी बरोबर 17 अंश. आता आपल्याला विचारलंय काय एकदा डबल एकदा आता हे करू आपण हा. हा आलाय 17 अंशाचा कोण. 17 अंशाचा कोण आपल्याला कोण बी विचारलाय. आता कोण बीचं माप कसं काढायचं? आता हा कोण डबल एकदा चेक करा. कोणता कोण? त्रिकोण हा असा. ह्याच्यामध्ये ए बी सी आणि असा आहे. हा एक्स आहे. हा 17 आहे. हे दोन्ही बाजू एकरूप आहेत. ह्याचं माप किती आहे? 50 आहे. आता ह्याच्या समोरचा कोण कोण ए आहे. आणि ह्याच्या समोरचा कोण कोणता आहे? कोण बी आहे. कोण ए व कोण बी हे काय आहेत? एकरूप होतील. कशामुळे? एकरूप बाजू समोरचे कोण आहेत. आता ह्याचं माप किती असेल? आता ही 50 आहे. तर 180तून 50 वजा करायचे. 180तून 50 वजा गेले किती राहिले? 130. 130च्या निम्म निम्म करायचे. 130चे निम्म किती रे? 65. 65 अंशाचा आणि दुसरा कोण 65 अंशाचा होईल. हा 65 होईल आणि हा एकूण सुद्धा 65 अंशाचा होईल. बघा डबल एकदा काढतो हा. हा 50 आहे.
हे असं आहे. ह्याचं एक्स माप काढायचंय. आता बघा, हे 180तून आता तिन्ही कोणांची बेरीज किती असते? 180. त्यामुळे 180तून हे 50 वजा केले, किती राहिले? 130. मग हा 65 अंशाचा असेल, आणि हा सुद्धा किती असेल एकूण? 65 अंशाचा. त्यातली हा 17 अंशाचा आलेला आहे आपल्याकडे. हा किती आहे? 17. 65 मधून 17 वजा करायचे. 15तून 7 गेले, 8, 48. ते आलं आपलं पहिला पर्याय. 48 आलेला आहे. एक्स बरोबर 48 अंश. समजलं करे का डबल सांगू? हे परीक्षेत आलेलं उदाहरण आहे, हे सुद्धा डायरेक्ट प्रश्नपत्रिकेवरून लिहून घेतलेलं आहे. असे प्रश्न येतील भरपूर, ज्याचा यूज आहे. सरळ प्रश्नाचं उत्तर येणार नाही, असे प्रश्न येणार नाहीत, लक्षात घ्या. पुन्हा पुन्हा सांगतोय. ज्याच्यामध्ये मिक्स आहे, कमीत कमी दोन कन्सेप्ट यूज करावंच लागतील. हम्म कुणाला समजलं नाही का? का समजलं सगळं? मला जेवढे आज 3 प्रश्नपत्रिका आहेत माझ्याकडे, त्याच्यावरले मी उतरून घेतलेले आहेत. उद्याही सापडल्यानंतर मी अजून उद्या सुद्धा घेणार आहे. आपल्याला पुढची कन्सेप्ट घ्यायची आहे आता. ठीक आहे. आकृत्यावरले प्रश्न माझ्याकडे जेवढे होते, मी उद्याही घेणार आहे. पण जेवढे शक्य आहे तेवढे मी आता घेतलेले आहेत. हम्म? मी एक नवीन कन्सेप्ट आता घेतो आहे. विस्तार सूत्रे. विस्तार सूत्रे. ठीक आहे. आणि परीक्षेत ह्याच्यावर उदाहरणं आलेली आहेत. विस्तार सूत्रे. सर्वांना हा टॉपिक माहीत असेल कदाचित, जे ट्युशन घेतात किंवा 10वीचे, 8वी पासून हा विस्तार सूत्रे हा धडा आहे. आता विस्तार सूत्रे म्हणजे काय? बघा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. मग काय होत आहे? पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. बघा, इथं पहिल्या पदाचा वर्ग शेवटला दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद. म्हणजेच काय लिहितो आपण शॉर्टकट मध्ये? 2ab अधिक b चा वर्ग. ओके. आता हे जर उदाहरण, एक छोटस उदाहरण घेऊ आपण. ब्रॅकेट m प्लस m 7 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे कसं सोडवायचं बघा. आता ह्या सूत्रानुसार मी डायरेक्ट करतोय. पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद काय? यम आहे. गुणिले दुसरं पद काय? 7 अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. मग यम चा वर्ग अधिक 2m गुणिले 7 बेसत्ती 14m अधिक 7 चा वर्ग 49. बरोबर आहे. सर्वांना समजलं का रे? काय केलंय? अजून एक आता. आता हे दुसरं सूत्र आहे, विस्तार सूत्र. हम्म ह्याचा विस्तार सूत्राचं काय सूत्र आहे? सेम वरच्या सारखंच आहे, फक्त हे मायनस आहे. ए स्क्वेअर मायनस 2 इंटू ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर. म्हणजेच काय होते? ए स्क्वेअर मायनस 2ab ह्याचा गुणाकार करून घ्यायचा आणि बी स्क्वेअर. त्याचे काही उदाहरण घेऊ आपण. हम्म
एक्स, किंवा आपण थोडं थोडं आपण हार्ड घेऊ हा. ठीक आहे. काय होतं इथं बघा आता. 2m-7 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा आता, पहिल्या पदाचा वर्ग. पहिलं पद काय रे? 2m चा वर्ग वजा 2 गुणिले पहिले पद 2m गुणिले दुसरे पद 7 अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. बघा, पहिल्या पदाचा वर्ग आणि दुसऱ्या पदाचा वर्ग मध्ये काय? या पद्धतीचं. आता ह्याचं सगळ्याचा वर्ग करायचा. 2चा वर्ग 4m वर्ग वजा ह्याचा सगळ्याचा गुणाकार. बेदोनी 4, 4 सत्तर 28m अधिक 7चा वर्ग 49. बरोबर आहे हे? आता हे तिसरं सूत्र विस्तार सूत्रामध्ये. हम्म आता ही पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. इथं काय ब्रॅकेट नाहीये बघा, आणि दोन्ही पद वर्ग आहेत. अशा वेळेस काय लिहायचं? एका कंसात ए वजा बी लिहायचं, आणि दुसऱ्या कंसात ए अधिक बी. ह्याचं एक उदाहरण घेऊ आपण. 9m वर्ग वजा 49. ठीक आहे. n वर्ग. आता तुम्ही नीट बघा, हा पूर्ण वर्ग आहे आणि हा सुद्धा वर्ग आहे. कशाचे वर्ग आहे? 9m वर्ग. 3m चा वर्ग आहे हा. बरोबर आहे. ह्याचं वर्गमूळ घेतलंय मी. 9चं वर्गमूळ 3, m चा वर्गचं वर्गमूळ. हा. आता 49चं वर्गमूळ 7, n कंसाचा वर्ग. बर. मग अशा वेळेस काय करायचं? दोन्ही वर्ग आहेत आणि मध्ये वजाचं चिन्ह आहे. अशा वेळेस एकदा काय करायचं? 3m वजा 7n आणि 3m अधिक 7n. आलं का लक्षात? ह्याचा आपल्याला ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतात, ह्याच्या अगोदर आलेले आहेत. हम्म चला आपण परीक्षेत आलेलं उदाहरण घेऊ एक आता. हम्म आता हे परीक्षेत आलेलं उदाहरण आहे, प्रश्नपत्रिकेतलं उदाहरण आहे. आता तुम्ही नीट बघा. बघा, हा वर्ग वजा हा वर्ग म्हणजे 5.3 कंसाचा वर्ग वजा 4.7 कंसाचा वर्ग आहे. अशा वेळेस काय होते बघा आता. एका कंसात वजाबाकी एका कंसात अधिक लिहायचं. म्हणजे कसं? बघा, 5.3 वजा 4.7. बघा, एकदा वजाबाकी लिहिली, एकदा ही सेम पद घ्यायची. हेच 5.3 अधिक 4.7. हा, बरोबर आहे. एकदा वजाबाकी लिहिली, एकदा बेरीज. आता तुम्ही नीट बघा, हे छेदस्थानचं पद बघा नीट. छेदस्थानचं पद. हम्म हे ए वर्ग आहे अधिक बी वर्ग आहे बघा, ही ए वर्ग आहे अधिक बी वर्ग आहे अधिक 2 गुणिले ए. ए म्हणजे हा काय इथं ए पहिलं पद आहे ना 5.3, हा काय ते ए गुणिले 4.7 आहे, हा काय इथे 4.7 आहे म्हणजे बी आहे. हा, बरं, हा विस्तार आहे. लक्षात घ्या कशाचा विस्तार आहे. पहिलं पद काय? ए 5.3, आणि इथं अधिक आहे मध्ये, सगळीकडे अधिक आहे त्यामुळे अधिक 4.7 कंसाचा वर्ग. हा ह्याचा विस्तार आहे. छेदस्थानचा विस्तार कशाचा आहे? 5.3 कंसाचा वर्ग अधिक 4.7 कंसाचा वर्ग अधिक 2
गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद. हा विस्तार आहे. कशाचा आहे? हे पहिलं पद 5.3 अधिक 4.7 कंसाचा वर्ग. आता हे दोन्ही कंस बघा, अंशस्थान छेदस्थानचे. हा कंस आणि हा वर्ग आहे ना, त्यातला एक कंस काढला म्हणजे काय राहिलं आता? 5.3 वजा 4.7 छेदस्थानी 5.3 अधिक 4.7. आता अंशस्थांची वजाबाकी करू. 53 -4.7. आता किती राहील? 53 मधून 47 गेले, 6 राहिले. 0.6, 0.6 छेदस्थानी. ह्याची बेरीज करू आता. कशाची? 5.3 अधिक 4.7, 10, 10.0. आता बघा, हा हा पॉइंट का उडाला, हा पॉइंट उडाला, म्हणजे काय राहिलं? 6/10. आता किती भाग जातो? किंवा डायरेक्ट भाग द्या का 0.6. कारण की 10 एक 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 शून्य छेदस्थानी, म्हणून एक अंकानंतर मी पॉइंट दिलेला आहे. एक अंकानंतर पॉइंट दिलेला आहे. ओके. एकच शून्य छेदस्थानी, त्यामुळे एक अंकानंतर पॉइंट दिला. हे परीक्षेत आलेलं उदाहरण आहे बरं का. ओके. त्यामुळे मी विस्तार सूत्रे उदाहरण घेतलेले आहेत. ह्याच्यावर काही येऊ शकतं. आता हे थोडं सोपं उदाहरण आहे. हम्म. कुणाला समजलं नाही, डाऊट शंका आहे का काही? शंभर येईल का 10 ऐवजी? यस. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. चूक निघाली आपली. चूक निघाली. हम्म. कशी निघाली बघा. हा दशांश निघाला ना, म्हणजे 100 आहे ना. म्हणजे काय होईल मग? किती शून्य आहेत छेदस्थानी? 2 शून्य आहेत. आता 6 आणि 0 म्हणजे 2 अंकानंतर दशांश दिला. उत्तर किती येत आहे? 0.06. थँक्यू. दीपक सर, थँक्यू. सेकंड स्टेप अजून एकदा घ्या. प्रदीप सर, क्लास चालू आहे, 10 मिनिटांनी लावतो. हो, ठीक आहे. हा. सेकंड स्टेप म्हणजे कोणती रे? ही का? बघा ना, तुम्ही एक काम करा. नका, हे मी सांगितल्याप्रमाणे A² -B², हे अंशस्थान बघा आहे का नाही? नका, A² -B². मग ह्याचा आपण विस्तार काय करतो? A - B आणि A+B. नका, एका कंसात वजाबाकी आणि एका कंसात बेरीज, है ना. आणि ही विस्तार आहे बघा. हा छेदस्थान म्हणजे विस्तार आहे. कशाचा विस्तार आहे? 5.3 अधिक 4.7 कंसाचा वर्ग. येते का लक्षात? आता ह्याच्यात विस्तार सूत्र तर आहेच आहे, आणि बैजिक राशीचे अवयव हे बी करायचंय. आता हे जे अंशस्थानचं तर सोपं आहे बघा. x² जशाला तसा वजा 36 काय रे? 6चा वर्ग आहे. बरोबर आहे का? छेदस्थानी. आता इथं त्रिपदी आहे बैजिक, हे जे अवयव पाडायचे बघा. मी पटकनी 10x अधिक 24. आता 24 गुणाकार येणाऱ्या संख्या कोणत्या आहेत? 6 चोक 24, 12 24, 8 त्रिक 24 आणि 24 एक
24. आता मधलं पद किती आणायचंय? +10x. कशाने येतंय +10x बघा बरं. हम्म. नका इथं बेरीज आहे, इथं बेरीज, म्हणजे गुणाकार बी +24 यायला पाहिजे. आता बघा ह्या दोन ह्याने येत आहे बघा, +6 आणि +4 न. आणि ह्यानं बी येत आहे बघा, +12 आणि -10. +10, इथं सुद्धा +10. मग ह्यातलं कोणतं जोडी घ्यायची? ही जोडी घ्यायची का ही जोडी घ्यायची? ही जोडी घ्यायची. कशामुळे माहितीये का? ह्याचा गुणाकार बघा, +6 गुणिले +4 +24 येते. पण +12 आणि -2चा गुणाकार काय होतो? -24 येते. त्यामुळे ही जोडी नाही. ओके. आता हे जे अवयव बघा आता, x+6 आणि दुसरा अवयव काय होतो? x+4. x+4 बरोबर आहे. आता हे या त्रिपदीचे अवयव आहेत. आता हे आहेत त्रिपदीचे. म्हणून मी इथं छेदस्थान लिहितो, x+6 आणि x+4. आता हे अंशसांचा मी विस्तार करतो. दोन्ही वर्ग आहेत, मध्ये मायनस आहे. मग एकदा काय करायचं? x-6 लिहायचं आणि एकदा x+6 लिहायचं. x+6, x+4. अंश कोणते कंस सारखा आहे? ब्रॅकेट कोणतं सारखं आहे? ब्रॅकेट कॅन्सल. म्हणजे फायनल उत्तर काय आलं आपलं? x-6 छेद x+4. समजलं का रे? काटाकाटी आहे. हं? आता एक परीक्षेत आलेलं लगेच उदाहरण घेतो मी. परीक्षेत आलेलं माझ्या समोर आहे. नंतर आपण हे वरचे उदाहरण घेऊ. हं? x² अधिक x-20 छेद x+5 बरोबर 0. बरोबर 0 असेल तर x बरोबर किती? बरोबर आहे. आता ही अगोदर सोडू आपण. ठीक आहे. हा राईट. कोणतरी उत्तर सांगितलंय. आता हे जे अवयव 20 अवयव पाडायचे. 20 गुणाकार संख्या येणार कोणत्या आहेत? 5×4 = 20. आता मधलं पद किती आणायचंय? प्लस आणायचंय. आता ह्या दोघांची बेरीज केल्यास 4. इथं किती आणायचंय? इथं 1 आणायचंय, लक्षात घ्या. तर 1 किती? 1. मग 1 कशाने येत आहे? का 1 न. 5 मधून 4 गेल्यावर 1 येतं. म्हणजे हे प्लस आणि हे मायनस. +1 येत आहे. आता हे जे अवयव x+5, दुसरं x-4, x+5 बरोबर 0. बघा आता x+5, x+5 कटलं. x-4 बरोबर 0 आलंय. म्हणजेच काय x ची किंमत काय येते? x बरोबर -4चं पक्षांतर इकडं होईल, +4. हे मागच्या 2 वर्षापूर्वीच्या टीईटी मध्ये आलेलं उदाहरण आहे. आपल्याला हे समजलं सर्वांना? अजून एक उदाहरण घेऊ. आता बघा,
ह्याचा आपल्याला विस्तार करता येतो हा. ह्याचा एक विस्तार वेगळा करू आणि ह्याचा विस्तार वेगळा करू. हम्म? बघा ह्याचा पहिल्यांदा एक्स वर्ग अधिक 4x अधिक 4. आता 4 एक गुणाकार येणाऱ्या संख्या कोणत्या आहेत रे? बेदोनी 4 आणि 4 एक 4. मधलं पद 4x आणायचंय. म्हणजे हा काय ह्याने येत आहे +2 +2 न. म्हणजे x अधिक 2 आणि x अधिक 2. हा काय x अधिक 2 x अधिक 2. म्हणजे ह्याचे अवयव आले, सोपे आहेत ह्याचे अवयव. आता ह्याचे अवयव x वर्ग वजा 2x वजा 3. तर 3 गुणाकार असलेल्या कोणत्या संख्या आहेत? 3 एक 3. मधलं पद -2 आणायचंय. ह्याला कोणतं चिन्ह द्यायचं? ह्याला काय करतो मी? मायनस चिन्ह, ह्याला प्लस चिन्ह. कशामुळं? उत्तराला मायनस चिन्ह आहे ना, त्यामुळे मोठी संख्या जी असते त्याला उत्तराचं चिन्ह द्यायचं मायनस, त्यामुळे मायनस. आणि विरुद्ध चिन्ह +1. म्हणजे हे जे अवयव काय येतात? x -3 आणि x +1. आता बघा, आता ह्याचा विस्तार x वर्ग वजा 4चा वर्ग. 4 कशाचा वर्ग आहे? 2चा. का 2चा वर्ग छेदस्थानी कशाचा विस्तार आहे? x अधिक 2 आणि x अधिक 2 मायनस ह्याचे अवयव काय आलेत? x वजा 3 x अधिक 1 छेदस्थानी x अधिक 1. बघा, आता ही कॅन्सल, ही कॅन्सल. आता या अंशाचा विस्तार बघा, एकदा वजाबाकी लिहायची. x वजा 2 लिहायचं आणि x अधिक 2 लिहायचं. छेदस्थानी x अधिक 2 आणि x अधिक 2 वजा x वजा 3. बघा, हे x अधिक 2 x अधिक 2 कटलं. हम्म? x वजा 2 छेद x अधिक 2 वजा x वजा 3. एवढं उत्तर या क्षणी आलेलं आहे. फार तर आपण ह्याचा विस्तार अजून काय करू शकतो? तिरकस गुणाकार करायचा. x वजा 2 जशाला तसं वजा ह्या x अधिक 2 ना x वजा 3 ला गुणायचं. म्हणजे x अधिक 2 x वजा 3 छेद x अधिक 2. परंतु उत्तर एवढंच आहे. हम्म? एवढंच आहे, पुढे लिहायची काही गरज नाहीये. ओके. आपण उद्या अजून उदाहरण ह्याच्यावर घेऊ, थोडं विस्ताराने घेऊ. हम्म? आणि ही जी काही वर्ग समीकरणे आहेत ना, त्याचे सेपरेट अवयव कसे पाळायचे हे डबल एकदा घेऊ आपण. हम्म? चालेल. आपण आजच्या पुरते इथंच थांबूत. मीटिंग कशी एंड करायची?